हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आज आम्ही दिवसभर काहीच ब्लॉगिंग नाही केली आहे. सकाळी फक्त आम्ही गेलेलो वर काय करायला, ते मध्येत गेलेलो शेती आणि झाडं वगैरे बघायला. त्याच्यानंतर आम्ही झोपून आता उठून मस्तपैकी रेडी होऊन आता आम्ही आलेलो आहे सत्यनारायणच्या पूजेच्या पाया पडायला. आणि मग आम्ही नाटक बघणार आहे. सो नाटकचं सेटअप इथे झालेलं आहे. अजून काय काय चाललो आहे. आत्ताशी 9:30 वाजले. सगळं 1 वाजता चालू होणार आहे. प्रिय भक्ता असं कोणतं विघ्न तुझ्या वर कोसळलं म्हणून या गजाननाचा तू धावा केलास. विघ्ने बहु आपण फक्त त्याला प्रेरणा दिली पाहिजे. पाहूया तरी काय काय माझ्या समोर उभी राहील. माझा तो भाऊ आहे. आत्मीयता हिंदू जागृत काही म्हणू नको. माझ्या इच्छा
आचार्य नवनीती जातो एकाकी अंतर मी शंकर निर्माण झाले माझ्या काय एकासाठी उत्पत्ती करण्यासाठी कोण आपल्या पत्नीवर केला घटनाच्या ठिकाणी समानावर बंधनाच्या ठिकाणी शंकर एकाची आमची उत्पत्ती करणार नाव ठेवलेले पुढील मार्ग फेरा जर चुकायचा असेल पर्यायी मार्ग एकच आणि तो मार्ग म्हणजे भक्तिमार्ग सत्यम शिवम सुंदर ब्रह्मा विष्णू गणेश या त्रैलोकाची भक्ती करावी. दत्तात्रयाचं दर्शन झाल्यानंतर आपल्या घरी मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण व्हावा. शैले शिले माणिकम मोठकन्ने गदेगाली साऱ्या मनाच्या ठिकाणी चंदन वृक्ष सापडतो अशातला भाग नाही. आठवतोय प्रसंग शुभवेळी शुभ घटिका शुभ मुहूर्त भागात आला. आपल्या इष्ट सगळ्या सोयरी मित्रमंडळी नाती बांधव ब्राह्मण शूद्र वैश्य क्षत्रिय या निमित्त करण्यात आला. त्या क्षणाला सप्तदिनांत सिंचनाच्या अंगावर होता क्षणी वेद विशारात शापाने ब्राह्मणांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. ब्राह्मण शूद्र वैश्य क्षत्रिय या निमित्त करण्यात आला. त्या क्षणाला सप्तदिनांत सिंचनाच्या अंगावर होता क्षणी वेद विशारात शापाने ब्राह्मणांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. लागले काय सांगतो पाचपाचा इला पथा घडता
जे या कड्याला पेटतंय आता उगा माझी अर्धी लाकडा गेली मासना माझा आता वय झाला बरं आता कमरेन आता मी लटक्या झालं तो दांडगो आला याच्या अंगावर मुठभर माझ असा एका काय माहिती या म्हातारा झालो काय जमिनीत तोंड टेकून चलतो तो जर बोलता तो बोला नाही बा कसा म्हणला मी आपला गम असेल पण काय वाय असा भाव केलोय काय माझ्या घरात तो इद्वास लायले वाट नाही नाही माझ्या घरा जाण्याची ही कोंबडी बाळगलेली नाही काय का कोंबडी यांच्या गुणात उकडून खातो तो नातू बोलो चढू घालायचा मी आता शीट काढ तुमच्या कोंबड्याची नीती या कवाट मात्र तुमच्या लाडात नाही ते बघ घेता होता अरे नको बघू येवता नाही अजिबात बघू नको अजिबात येवता नाही किती ह्याच्या दारात 2 कोंबे फिरा होती होय 2 कोंबे फिरा होती त्याच्या जाऊन शबल्या गो बाका एक कोंबडी गो रसोकरी सारखं वाटलं काय सांगता माहिती जावं येतो ना जावं जावयाक सावती करून घालतलो म्हणजे सावयाक मटण करून घालताना मी आता शीट काढू आणि हे गुंता मोठे मी घालू होय मी रागून वाढवू नको एका कोंबड्यांची बघल्याशिवाय माका चैन पडलं ना होत आम सुद्धा खाणार नाही तुका नाही बघलं मला होत बघ देवाची गरज होय नाही होय असं हो तुझ्या चरणाची सेवा करा शिव मंगल शास्त्रीचा आशीर्वाद प्राप्त हो आशीर्वाद घे आणि माझ्या आईच्या तोंडाक लागला आणि वाटाक लागला आता एका जग गावलं आता एका लॉक गावला काय की जावी अगो दिसाचो रात्रीचो दिसायला पोरासाठी मी केलं शावाला नाण्याचा मोठा मी केलं आणि आता आय लोक येता आईच्या तोंडाक गेला आणि वाटाक लागला काय जातो ना सांच्या कसा घराकडे नसतो बघतोय म्हणजे तो निवळ नव्हतो आतापर्यंत कधी न पाहिलं न देखील असा तरीचा दृश्य प्रथमच माझ्या नजरेसमोर होता. कोण आहात आपण? मायावी पिशाच मायावी पिशाच आपल्या समोर आहे. पण मला सांगा, त्या एकांतवासाच्या ठिकाणी मी माझ्या परमेश्वराच्या नामात तदात्म तद्रूप असताना या भक्तीत एकाएकी खंड का बरं पडला? हे पिशाच मान्य करते मी. युगाचा
आजपासून या विनाशकाले उपद्रवते विनाशकाले उपद्रवते जातीला थांबवला फूल
स्वप्नामधला राजमहाल मनी जीवनातील उणीव कुठंतरी भरून निघाले असं वाटू लागलं या मनाला. सगळे औषध काय सांगतो हात जोड खोटा सांग नाही ना. खोटा सांगा तर तुम्ही बघा कसा चढवा तो जर खरं संसार जर कोण मोडी चढवा तो जर खरं संसार जर कोण मोडी तर आहेच संसार मोडी. तुम्ही भाषात कसो चढवाचं लगेच लावून देतात चढवा आपल्या घरात जातात थोड्या दिवसात मायरा घेतात मायरा गेला कायम सुरू केलं लुतू लुतू तुझी जाव अशी हा तुझी सासू अशी हा तुझी नानान अशी हा तुझं भाऊ असं झालं माका सांगा असं किती वाईट सांगावं या आहे ना तिच्या बा किती सांगावं या. ज्याचा घर असं त्याच्या घरात चुली होते चुली पेटलेले ज्याचा घर असं त्याच्या घरात भांडी होती भांडी खडखडतली मग ज्याचं घर आहे त्याच्या घरात भांडणं नाही तरी भांडणं सगळ्यांच्या घरात होती. आता तुम्ही आता लॉगिंग केला संसार थाटला तुमका पोरा झाली त्याचा लगीन लावून दिला तुम्ही म्हातारी झाला तशी चढवा सुद्धा आपली म्हातारी हितारी जावं त्यांचं संसार बरोबर जावं या बघायला तिथे पुतू 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 काय करता. जाऊ रे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. वाजले किती आहेत माहितीये आता किती वाजले 2:24 झालेत. काय कसं वाटलं. खूपच छान वाटतं. देवभक्ती केली पाहिजे. कलियुगमध्ये पर्याय नाही. हिच्या बोलण्यावर विश्वास काही ठेवू नका. ही झोपलेली आम्ही तिघीच काय ते बघत होतो. सांगू पण तिला मध्येच विचारा काय झालं ती काय नाही सांगत.